नवी मुंबईतील उलवे परिसरात 5 दिवसांपूर्वी एका महिलेला भर रस्त्यात संपवण्यात आलं होतं। अल्विना किशोर सिंह राजपूत असं या महिलेचं नाव होतं। ती रस्त्यानं चालत जात असताना पाठीमागून आलेल्या दोघांनी तिचा काटा काढला। भर रस्त्यात ही खळबळजनक घटना घडली होती। या संपूर्ण घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओही समोर आलाय, ज्यात 2 आरोपी महिलेचा पाठलाग करून वाद करताना दिसत आहेत। या प्रकरणी पोलिसांनी आता 2 परप्रांतीयांना अटक केली आहे। या आरोपींनी सुपारी घेऊन हा प्रकार केल्याचं तपासात समोर आलंय। अटक केलेल्या आरोपींची कसून चौकशी केली असता ते एकमेकांचे चुलत भाऊ असल्याचं निष्पन्न झालंय। महिलेचा पती किशोर सिंह राजपूत यानं सुपारी देऊन हा प्रकार घडवून आणल्याचं देखील तपासात उघड झालंय। उत्तर प्रदेश स्पेशल टास्क फोर्सच्या युनिटनं या 2 आरोपींना सूरजपूर कोतवाली परिसरातून अटक केली। सुखप्रीत सिंग राहणार हरियाणा आणि गुरप्रीत सिंग राहणार हरियाणा अशी आरोपींची नावं आहेत। नवी मुंबई पोलिसांनी या खळबळजनक प्रकरणातील आरोपींना अटक करण्यासाठी उत्तर प्रदेश एसटीएफची मदत मागितली होती। आरोपी सूरजपूर परिसरात कुठेतरी लपून बसल्याची माहिती मिळाली। ते तिथून पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 18 मे रोजी आरोपींनी नवी मुंबईत अल्विनाला संपवलं। या घटनेमागचं एक धक्कादायक कारण समोर आलंय। तपासात असं दिसून आलं की अल्विनाचा पती किशोर सिंगने एका महिलेमार्फत सुखप्रीत सिंग आणि गुरप्रीत सिंग यांना 5 लाख रुपयांची सुपारी दिली होती। आरोपी सुखप्रीत सिंगने चौकशी दरम्यान सांगितलं की तो 12वी पास आहे। मॉडेलिंगची त्याला आवड असल्याने तो 2022 मध्ये मुंबईत आला होता। तिथे त्याची भेट एका महिलेसोबत झाली। किशोर सिंगने याच महिलेला कॉन्ट्रॅक्ट दिला होता। हा संपूर्ण कट पूर्वनियोजित होता। आरोपीनं ऑनलाईन चाकू आणि मास्क मागवला होता आणि अल्विनाची रेकीही केली होती आणि नंतर 18 मे रोजी रात्री रस्त्यावरून चालत असताना तिला संपवण्यात आलं। यापूर्वी नवी मुंबई पोलिसांनी पती किशोर सिंग आणि आरोपी महिलेला नवी मुंबई येथून अटक केली आहे। वैवाहिक वादातून अल्विनाला पतीने संपवण्याचं सांगण्यात येतंय। या घटनेचा अधिक तपास नवी मुंबई पोलीस करत आहेत। वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, नवी मुंबई। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।